सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. काही अपरिहार्य कारणास्तव मागील आठवड्यामध्ये माझं प्रसारण होऊ शकलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजही माझा आवाज फारसा व्यवस्थित नाही आहे, परंतु आता मी पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर मी इतिहास बोलतोय या आपल्या सदरामध्ये आज जाणून घेऊया महाजनपदांबद्दल. मागील एका भागात आपण पाहिले ग्रीक संस्कृतीमध्ये तेथील नगरराज्यांना हे अनन्यसाधारण महत्त्व होते. किंबहुना ग्रीक संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजे तेथील नगरराज्ये. किंबहुना ग्रीक संस्कृतीचा इतिहास म्हणजेच तेथील नगरराज्यांचा इतिहास. जशी अथेन्स, स्पार्टा, ऑलिम्पिया यासारखी हजारो नगरराज्ये ग्रीक संस्कृतीमध्ये होती, परंतु त्यापैकी अथेन्स आणि स्पार्टा हीच महत्त्वाची होती. तशी भारतात जनपदे होती, परंतु या अनेक जनपदांमध्ये महाजनपदे अत्यंत महत्त्वाची होती. इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असे दोन वैदिक कालखंड भारतीय इतिहासात झाले. उत्तर वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली, त्यामुळे समाजात एका विशिष्ट कलेमध्ये निपुण असलेले विविध वर्ग तयार झाले. यातूनच समाजामध्ये कलागुणांना वाव मिळाला. याच काळात लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला, त्यामुळे शेतीची अवजारे, हत्यारे, त्याचप्रमाणे युद्धसामुग्रीसाठी वापरली जाणारी अस्त्रे शस्त्रे यांच्या निर्मितीला सुरुवात झाली. यातूनच आर्थिक सुबत्ता आली, लोकांचे राहणीमान सुधारले आणि त्यातूनच महाजनपदांचा उदय झाला, म्हणजेच राज्यांचा उदय झाला. इसवी सन पूर्व 6व्या शतकात माफ करा, जैन आणि बौद्ध हे दोन पंथ स्थापन झाले. या पंथांचे अनुयायी वाढत गेले, तसेच त्यासोबतच असलेल्या सनातन हिंदू धर्माचेही अनुयायी होते. या महाजनपदांनी या तिन्ही धर्मांना
राजाश्रय देण्याचे कार्य केले. अशा प्रकारे भारतीय इतिहासामध्ये महाजनपदांचे महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या महाजनपदांबद्दल जाणून घेऊया. एकंदर 16 महाजनपदे आहेत, ज्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये, जैन आणि बौद्ध धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये तसेच महाकाव्य असलेल्या महाभारतातही आहे. महाभारताच्या युद्धामध्ये कौरव आणि पांडव यांच्या बाजूने आणि विरोधात असलेली राज्ये म्हणजेच महाजनपदे होय. कर्णाने केलेल्या दिग्विजयातही अनेक महाजनपदांचा उल्लेख आढळतो. तर एकंदरीत 16 महाजनपदे होती. पहिले महाजनपद म्हणजे वृज्जी. आजच्या उत्तर प्रदेशातील देवरिया च्या भागात असलेले हे राज्य वृज्जी म्हणून ओळखले जाते. याचे 4 मुख्य कुल आहे: वृज्जी, व्रज, व्रिज आणि लिच्छवी. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिच्छवी. या लिच्छवी राज्याची राजधानी वैशाली इथे होती, जिथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. दुसरे राज्य म्हणजे मल्ल. या वृज्जी महाजनपदाच्या उत्तरेस असलेले हे पर्वतीय राज्य होते. या राज्याचेही 2 भाग होते: उत्तर मल्ल, ज्याची राजधानी कुशीनगर, तर दक्षिण मल्ल, ज्याची राजधानी पावा होती. आणि या दोन्ही ठिकाणी 2 पंथांच्या संस्थापकांचे महानिर्वाण झाले होते. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे, तर पावा येथे महावीराचे महानिर्वाण झाले. माफ करा. तिसरे राज्य म्हणजे कुरु. आजच्या मेरठ, दिल्ली, हरियाणा या विस्तृत प्रदेशात हे महाजनपद विस्तारलेले होते. या राज्याची राजधानी इंद्रप्रस्थ होती. महाभारतात उल्लेखिलेले हस्तिनापूर हे शहर देखील याच महाजनपदाचा भाग होते. कौरव्य हा येथील महत्त्वाचा राजा होता. चौथे महाजनपद म्हणजे पांचाल. आजच्या रोहिलखंडात असलेले हे राज्य, हे महाजनपद 2 भागात विभागले होते: उत्तर पांचाल, ज्याची राजधानी रामनगर होती, तर दक्षिण पांचाल, ज्याची राजधानी आजचे फरुखाबाद हे शहर होती. महाभारतात उल्लेख केलेली याज्ञसेनी किंवा द्रौपदी ही याच राज्याची राजकन्या होती. 5वे राज्य म्हणजे कांबोज. आजच्या काश्मीरमधील राजौरी, पुंछ, डोडा तसेच पाकव्याप्त काश्मीरचा भाग हा कांबोज या महाजनपदाचा भाग आहे. राजपूर ही या महाजनपदाची राजधानी असून नयनरम्य निसर्गासाठी हा भाग प्रसिद्ध होता, जो आजही आहे. 6वे महाजनपद म्हणजे अंग. आजच्या बिहारमधील भागलपूरच्या परिसरात हे राज्य विस्तारलेले होते. ब्रह्मदत्त हा येथील प्रमुख राजा होता. त्याने आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. शेजारील बलाढ्य अशा मगध राजावरही त्याने विजय मिळवला होता. 7वे महाजनपद म्हणजे मत्स्य. हे महाजनपद आजच्या राजस्थानमधील जयपूर, अलवर या परिसरात विस्तारलेले होते. महाभारतात उल्लेख असलेला विराट हा येथील प्रमुख राजा होता. 8वे महाजनपद म्हणजे अश्मक. हे महाजनपद नाशिक
च्या सभोवतालच्या प्रदेशात विस्तारलेले होते. पाटण हे या महाजनपदाची राजधानी होती आणि महाभारतात उल्लेख केलेल्या आर्यावर्ता मधील विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे असलेले हे एकमेव महाजनपद होय. 9वे महाजनपद म्हणजे काशी. नावातच दिसून येते. वाराणसी ही या महाजनपदाची राजधानी होती. देवदत्त हा येथील प्रमुख राजा होता. या राज्याचे आपल्या शेजारील कोसल, मल्ल, मगध या सर्वच राजांशी, महाजनपदांशी सतत संघर्ष होत असे. 10वे महाजनपद शूरसेन. आजच्या मथुरा शहराच्या सभोवती हे राज्य महाजनपद पसरले होते आणि मथुरा हीच या महाजनपदाची राजधानी होती. शूरसेन हा येथील प्रमुख राजा होता. 11वे महाजनपद चेदी. आजच्या उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडाच्या परिसरात हे महाजनपद पसरले होते. या महाजनपदाची राजधानी अहित्यगड ही होती. बारावे महाजनपद म्हणजे गांधार. आजच्या पाकिस्तानातील पेशावर, रावळपिंडी आणि अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार अशा विस्तृत प्रदेशात हे महाजनपद पसरले होते. तक्षशिला ही या महाजनपदाची राजधानी होती. तक्षशिला हे विद्येचे विद्यापीठ प्रसिद्ध होते हे आपण मागील एका भागात बघितले आहेच. आचार्य चाणक्य हे या विद्यापीठाचे कुलाधिपती होते. येथील प्रमुख राजा चांडिदित्य हा मगधचा राजा बिंबिसार आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. 13वे राज्य म्हणजे वत्स. वत्स हे राज्य आजच्या अलाहाबाद म्हणजेच प्रयागराजच्या परिसरात पसरले होते. कौशांबी ही या महाजनपदाची राजधानी होती. उदयन हा येथील प्रमुख राजा होता. बौद्ध भिक्षू कौंडिल्य याने उदयनला बौद्ध धर्माची दीक्षा दिली असा उल्लेख बौद्ध धर्माच्या अनेक ग्रंथांमध्ये दिसून येतो. 14वे महाजनपद म्हणजे अवंती. अवंती हे आजच्या माळवा म्हणजेच मध्य प्रदेशात पसरले आहे. याचे 2 भाग आहे. उत्तर भाग ज्याची राजधानी आजचे उज्जैन येथे आहे तर दक्षिण भागाची राजधानी माहिष्मती आहे. प्रसेनजीत हा येथील प्रमुख राजा होता. तर शेवटचा राजा नंदवर्धन याचा मगधचा राजा शेषुनाग याने पराभव केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. 15वे महाजनपद म्हणजे कौशल. पश्चिमेला पांचाल, पूर्वेला गंडक नदीपासून पूर्वेला गंडक नदीपासून दक्षिणेला पांचाल महाजनपदापर्यंत तसेच पश्चिमेस आणि उत्तरेस हिमालय पर्वत असलेल्या या विस्तृत प्रदेशात हे राज्य विस्तारले होते. या भागाच्या उत्तर भागाची राजधानी श्रावस्ती होती तर दक्षिण भागाची राजधानी अयोध्या होती. सोळावे आणि शेवटचे महाजनपद म्हणजे मगध. आजच्या बिहारमधील पाटणा, राजगीर आणि आसपासच्या भागात हे राज्य विस्तारलेले होते. राजगृह ही या महाजनपदाची राजधानी होती. या महाजनपदात अनेक राजे होऊन गेले. वर उल्लेख केलेल्याप्रमाणे पहिली 5 महाजनपदे वृज्जी, मल्ल, कुरु, पांचाल आणि कंबोज हे लोकशाही प्रणाली असलेली महाजनपदे होती.
बाकी 11 महाजनपदांमध्ये सतत संघर्ष होत असत. या संघर्षामध्ये सुरुवातीला अवंती, वत्स, कौशल आणि मगध ही 4 राज्ये बलाढ्य म्हणून उदयाला आली. पुढे हळूहळू मगधचे राज्य हे सर्व शक्तिशाली राज्य म्हणून उदयास आले. मगधचा राजा बिंबिसार याने शेजारील अंगराज्य आपल्या महाजनपदात सामील केले. पुढे त्याचा मुलगा अजातशत्रू याने वत्स राज्य आपल्या राज्याला जोडले. पुढे शिशुनागने अवंती आणि कौशल ही राज्ये देखील मगधच्या साम्राज्यात सामील केली. पुढे या साम्राज्यात नंद वंशाची राजवट आली, जेव्हा आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी या नंद घराण्याविरुद्ध उठाव केला. पुढे याच मगध साम्राज्याचा कलह परकीय शत्रूंशी आला, ज्यात त्यांनी विजय संपादन करून मगधचे मोठे साम्राज्य भारतभर विस्तारले. मौर्यानंतर पुढे भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ असलेल्या गुप्त घराण्याची सत्ता मगध साम्राज्यावर आली. अशा प्रकारे प्राचीन इतिहासात या 16 महाजनपदांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि या महाजनपदांच्या विकासाची किंबहुना उदयाची सुरुवात ही इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली. त्यामुळे इसवी सन पूर्व 6वे शतक हे भारतीय इतिहासातील परिवर्तनाचे शतक म्हणून ओळखले जाते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.